माननीय नामदार, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 6 मध्ये विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रभाग क्रमांक 6 मधील बौद्ध विहार येथे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे हुबेहूब रांगोळीतील आकर्षक छायाचित्र साकारण्यात आलं। या रांगोळीने उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। विद्यार्थ्यांना पेन वही देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। याशिवाय जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पार पडलाय। हा वृक्षारोपण कार्यक्रम सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, नगरसेवक अरविंद अप्पा खोते, नगरसेवक सचिन गायकवाड, नगरसेविका छायाताई सुधीर शिंदे, नगरसेविका प्रतीक्षा किरण कोते, नगरसेवक धनंजय कोते, किरण कोते, नगरसेवक नंदू गोंदकर, नगरसेवक बापू ठाकरे तसेच इतर अनेक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांमधून शिक्षण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला आहे। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज वार्ड क्रमांक 6 मधल्या कोमलताई बोराडे, सचिन भाऊ गायकवाड यांनी आज रक्तदान शिबिर ठेवलंय। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। साईबाबांच्या पावनभूमीमध्ये साईबाबांनी एक शिकवण देऊन गेले, सबका मालिक आहे। सर्वांना स्पर्धा सबुरीचा हा संदेश देणार आहे। साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर एकदम अयोग्य आहे आणि आज प्रत्येक पेशंटला रक्ताची गरज आहे। तर रक्त हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। रक्तदान करताना कोणीही जातीभेद नसतो, कोणालाही कधी पण रक्ताची गरज पडते। तर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज सचिन भाऊ गायकवाड आणि कोमलताई बोराडे यांनी हे सर्वश्रेष्ठ दान केले आहे। आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते। साहेबांचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटी जाऊ अशी मी सर्व साईबाबांच्या प्रार्थना करते आणि शिर्डी सर्व ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना खूप